चला चला सासरी परतण्याची वेळ आली, दिवाळी झाली, आता घरी जाऊया. स्वराजला घेऊन आणि मला घेऊन गणेशजी गेले गावी. पण कुठे? तर गणेशजी आलेले होते आणि आम्हाला घेऊन गेले ते गावी. मस्तपैकी आम्ही दिवाळी एन्जॉय केली आणि आम्ही कुठं कुठं गेलो, काय काय मजा मस्ती केली. आणि हो, आम्ही सोबत राहावं ही भरपूर लोकांची इच्छा आहे. जा मग, बाय बाय, ये जा लवकर घरी. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर गणेशजीने आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन गेले होते. ते म्हणतात ना, खूप दिवसांनी जावई आला तर मग आपल्या मराठी एक संस्कृती आहे की जावयाने मुलीला कितीही त्रास देऊ द्या, जावई आल्यानंतर त्याला आदर सत्कार हा दिलाच जातो. आणि माझ्या इथं जरी कितीही काही होऊ द्या, परंतु जेव्हा माझ्या सासरकडून कोणी येतं तर त्याला आदरपूर्वक मान सन्मान हा दिलाच जातो. तर आज माझ्या मावशीकडे आम्ही जाणार होतो, कारण मी कुठं, तुम्हाला माहीत आहे मी 12 महिने माहेरीच असते. तर त्याच्यामुळे माझी मावशी आहे ती दिवाळी झाल्या झाल्या मला तिच्याकडे बोलावत असते. तर इथं सकाळी आम्ही सगळ्यात अगोदर चहा घेतला, नंतर फ्रेश वगैरे झालो आणि पूजा वगैरे केली मी. आणि ही पूजा मी 5 दिवस ठेवत असते, म्हणजे भाऊबीज झाल्यानंतर मी तिचं विसर्जन करत असते. तर माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि स्वराजची मी तयारी वगैरे करून दिलेली आहे. फराळाचं नाश्त्याचं दिलं. मम्मी धुत आहे इथं कपडे 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 कपडे. आमची मामीची गावाची तयारी झाली आहे की नाही मामी? एकटंच चालला काय? एकटंच चालला काय? तर स्वराजने कारनामा एक करून ठेवला होता की जो बाथरूमचा पाईप असतो ना, त्याच्यामध्ये त्याने तेलाची बॉटल टाकली होती, पॅराशूट तेलाची. त्याच्यामुळे ना पाणी जातच नव्हतं. इथं वहिनीची पण माहेरी जाण्याची तयारी सुरू आहे, कारण आता शाळेला सुट्टी आहे 30 तारखेपर्यंत. तर वहिनीला पण माहेरी जायचं आहे आणि मला पण माझ्या मावशीकडे दिवाळीला जायचं आहे. तर म्हणून मी पटापट सर्व आवरून घेतलं. गणेशजीला पण नाश्ता दिला, मुलांना पण नाश्ता दिला आणि मी पण थोडासा नाश्ता केला. आणि इथं आलेली आहे मी कपडे वॉश करायला बाहेर, कारण पाईपमधून पाणी जात नव्हतं. आणि गणेशजीला खूप दिवसानंतर म्हणजे सासरवाडीला नेऊन पाहुणचार वगैरे करणार आहे. आणि मुलं गणेशजीसोबत खरंच खूप हॅपी होते. आणि सर्वांचं हेच आहे की बाबा खरंच तुम्ही दोघं सोबत असल्यानंतर चांगले वाटता. आणि त्यांना पण समजावण्यात आलेलं आहे की बाबा तू आता चांगला राहा वगैरे. माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण, त्या सर्वांनी त्यांना कॉल केला की भाऊजी तुम्ही सुधरा, मुलांसाठी सुधरा, ड्रिंक करू नका, मोहिनीला त्रास देऊ नका, तुम्हीसुद्धा कामाला जा, तिला मदत करा. आणि ती तर कमावतीच आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. बघा मम्मीने पोत घातली, मम्मीनं कानातली घातली, मामीची पूजा दाखवतो तुम्हाला. आता मम्मीने उसळली. मामीच्या घरी 2 लक्ष्मी आहेत, एक हे आणि एक हे बैल ठेवले. असं माझ्या मामीच्या घर आहे. तर इथं कपडे वगैरे वॉश केलेले आहे. वहिनीने आज ते मी जे पोत दिली होती ते गळ्यात घालून घेतलेली आहे आणि त्यांना पण आतुरता झालेली आहे माहेरी जाण्याची. तर इथं आमच्या सर्वांच्या तयारी झालेल्या आहे. बघू शकता स्वराज किती हॅपी आहे त्याच्या पप्पासोबत. आम्ही चाललो गावाला दिवाळीला. आज काही लावलंच नाही, मी मेकअपच नाही केला. हे बघा, ह्या पण चालले आहे यांच्या भावाकडे चालले आहे. आम्ही आमच्या मावशीकडे चाललो. मुलं चालले मामाकडे, आहे ना रे? आहे ना? जा मग, हा लवकर लवकर जा. स्वराजी चालला. बाय बाय कर मग. तू गावाला चालला रे? स्वरा ठेवली आम्ही घरी. स्वराला काही सोबत आणलं नाही.
जा मग, बाय बाय, ये जा लवकर घरी. तू जाता का मा? चला जा, बाय बाय करते ते. आणि नंतर मग आम्ही निघालो. ॲटोमध्ये आम्ही सोबतच आलो. वहिनीला त्यांच्या गावात जे गाडी जाते ना त्याच्यात बसून दिलेलं आहे. गणेशजी, मी, आई, स्वरा आणि स्वराज आम्ही सर्व गेलो मावशीकडे. तर स्वराज ना गाडीतच झोपलेला होता. त्याच्यामुळे आपण ड्युटी मी तर नेहमीच स्वराजला घेते, म्हणून आता यावेळेस ना गणेशजीला त्याची ड्युटी सोपून दिलेली आहे. स्वराज बघा त्याच्या पप्पाजवळ मस्तपैकी झोपलेला होता आणि माझ्या मावशीच्या कडे आम्ही आलेला आहो. आणि गणेशजी पण खूप हॅपी होते, त्याच्यामुळे त्यांना पण असं वाटत आहे. आणि पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते जेव्हा ते गावी जात होते तेव्हा. कारण आता स्वराज भरपूर खोडकर झाला, भरपूर मस्त्या करतो, त्याच्यानंतर भरपूर तो असे बोलतो, आई, पप्पा, मम्मी असं सर्व काही बोलतो. आणि त्याच्यामुळे लहान मुलं जेव्हा बोलतात चालतात ना तेव्हा खूप भारी वाटते आणि छान वाटते. आणि मुलांचं बालपण पाहणं हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण एकदा ते मोठे झाले की ते आपल्याला वेळ देणार नाही, म्हणून आज आपला वेळ त्यांना खूप महत्त्वाचा असतो. तर ही जी साडी आहे महालक्ष्मीच्या ओटीतली साडी होती. तर माझी मावशी महालक्ष्मीच्या वेळेस आली होती आणि लगेच परत आली होती, त्याच्यामुळे तिला साडी देणे बाकी होती. तर महालक्ष्मीची एक ओटीची साडी मी वहिनीला दिलेली आहे आणि ही दुसरी साडी माझ्या मावशीला दिलेली आहे. कारण या मावशीचा पण मला खरंच खूप सपोर्ट असतो. माझी इथं कोणताही कार्यक्रम असो, माझी ही मावशी, आई आणि माझी छोटी वहिनी ह्या सर्वजणी हँडल करतात. What are you doing? What are you doing? काय तुम्ही काय करून राहिले? एवढा माझ्यात आणि गणेशजीमध्ये वाद झाला, भांडणं झाले, भरपूर झालं. ते माझ्या आईला पण भरपूर बोलले होते, परंतु ते परत आल्यानंतर आई पण शांत होती. आईने काहीच त्यांना बोलली नाही आणि माझी मावशी पण काहीच बोलली नाही. उलट मावशीने मस्तपैकी पाहुणचार वगैरे केला होता आमच्यासाठी. भजे वडे वगैरे सर्व जे मराठी संस्कृती आपली आहे तसा सर्व पाहुणचार केला व्यवस्थितपणे. आणि हे माझ्या मावशीचं घर आहे. आधी ती दुसऱ्या ठिकाणी राहत होती, आता इकडे बांधून घेतलेलं आहे घर. तर आता छपाई वगैरे झालेला आहे, त्याच्यामुळे भरपूर पसारा वगैरे होता. आणि मी गेल्या मस्तपैकी फक्त आराम केला. माझी मावशी म्हणे तू आराम कर, कारण महालक्ष्मी झाल्यानं तेव्हापासून नुसतं काम चालू होतं आणि मी भरपूर अशी थकलेली होती. तर मी तर गेल्या मस्तपैकी झोपली. भाजी सांग, आवाज दे नाही तर तू मोबाईल. जेवण करा, जेवण. पोरगं तुमचं उपाशी राहत जेव मा. येऊ ना बात मोग्या मय ना आपणा, त्याचं टेन्शन नाही. आता जेवते तर बरोबर. आणि स्वराजला खूप तिच्या पप्पाची सवय झाली होती, म्हणजे गेल्या 4 ते 5 दिवस. आणि तुमचा हा गैरसमज आहे की ते काही जण म्हणतात की स्वरासोबत दिसत नाही. तर माझ्या घरच्यांनी सर्वांनी मला सांगितलेलं आहे की स्वराला व्हिडिओमध्ये जास्त घ्यायचं नाही किंवा रील्समध्ये पण तिला जास्त घ्यायचं नाही, म्हणून मी स्वराला कमीत कमी व्हिडिओमध्ये घेत असते. बाकी माझ्या मुलीचा कोणी लाड करू अथवा नाही करू, मी माझ्या मुलीसाठी समर्थ आहे. परंतु कसं आहे, माझ्या दोन्ही मुलांपैकी एकाही मुलांच्या डोळ्यात मी अश्रू बघू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कारण कोणत्याच आईला आपली मुलं परके नसतात, हे सारखेच असतात. मी ह्या आधी पण सांगितलेलं आहे. मला माझे दोन्ही मुलं प्रिय आहेत आणि प्यारे आहेत आणि कोणत्याच मुलासोबत मी भेदभाव करत नाही, करणारही नाही आणि कोणाला करू पण देणार नाही. आणि यांच्यात कोणी म्हणजे विष कालवणार असं त्या लोकांना मी आधीच माझ्या मुलांच्या आयुष्यातून काढून टाकणार. तर इथं आमचे माणसांचे जेवणं झाले. मग आम्ही मावशी वगैरे आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि जेवण झाल्यानंतर स्वराजला आठवण आली दुधाची. मग मावशी आणि आई इथं गप्पा गोष्टी करत होते, त्याला दूध वगैरे देत होते. आणि गणेशजी आणि मी आम्हाला पण चहा वगैरे आणण्यात आला. मग आम्ही पण चहा घेतला, कारण निघायची वेळ झाली होती. तर माझी मावशी वगैरे पण खूप आनंदी झाली. आणि नंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. मावशीने भरपूर पाहुणचार वगैरे केला जावयाला आणि आम्ही निघालो. कारण कसं आहे, दिवाळीलाचा दुसराच दिवस होता, घरी जाऊन दिवे वगैरे लावायचे होते, त्याच्यामुळे आम्ही काही तिथं थांबलो नाही, आम्ही लगेच निघालो. आणि स्वराज तुम्ही बघू शकता किती हॅप्पी आणि आनंदी आहे. कसं आहे, मुलांना काहीच गरज नसते, फक्त प्रेमाची गरज असते. आणि 2 शब्द तुम्ही त्यांच्यासोबत बोलले की तसेच ते आनंदी होऊन जातात. आणि नंतर आम्ही होतो मागं, मी, आई, स्वरा आम्ही मागं बसलेलो होतो. तर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा.
तर आता आमचं जेवण वगैरे झाला, चहा वगैरे घेऊन झाला होता. नंतर आम्ही निघालो, कारण संध्याकाळ आणि दिवाळीचा दुसराच दिवस होता. मावशी म्हणत होती रात्रभर राहून जा, परंतु कसं दिवाळीचे दिवस आहे त्याच्यामुळे आपण कोणाकडे राहू शकत नाही. आपले दारं बंद राहतात आणि आपल्याला घरी येऊन दिवे वगैरे लावायचे असतात. तर घरी सर्व कामं तर मी करूनच गेली होती. तर घरी आल्या गणेशजींनी पण मला मदत केली आणि आम्ही दोघं मिळून पटापट म्हणजे मी दिव्यामध्ये तेल वगैरे टाकलं, त्यांनी मला दिवे पेटवून वगैरे दिले बाकीचे आणि आणून पण दिले. मग स्वरा, मी आणि गणेशजी आम्ही तिघांनी मिळून पटापट पूर्ण घरात दिवे वगैरे लावले. लाईटिंग वगैरे लावलेली आहे, त्याच्यामुळे अर्ध्याहून जास्त काम कमीच होऊन जाते. आणि आल्या त्यांनी मला मदत केली, तर भरपूर असा माझा पण फायदा झाला. तर अशा पद्धतीने आम्ही म्हणजे सासरवाडीला गेलो होतो आणि मस्तपैकी मजा केली आणि उरलेले दिवे मग गणेशजी लावत होते, तुम्ही बघू शकता. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आलं की बाबा तुम्ही एकत्र या. तर डायव्होर्सची प्रक्रिया मी केलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण वकिलाजवळ अजून पण माझे डॉक्युमेंट्स पडलेले आहे, पण हा व्यक्ती साईन नाही देत आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत आहे. आणि त्याच्यानंतर वाईट याच्यात वाटत आहे की स्वराज एवढा रडत होता ना गणेशजी जाताना, की मी सांगू नाही शकत. की तुम्ही त्याची रील्स पण बघू शकता. मोठा माणूस नाटकं करू शकतो, पण लहान मुलं कधीच नाटकं करत नसतात. आणि जेव्हा आपलं मूल आपलं रडते ना, तेव्हा खरंच खूप वाईट वाटत असते. नंतर दिवे वगैरे लावल्यानंतर म्हणजे जेवण वगैरे उशिरा झालं होतं मावशीकडे. तर मी गणेशजीला विचारलं काय स्वयंपाक करायचा, तर ते बोलले की थोडीशी खिचडीच कर. तर मग मी इथं मस्तपैकी वटाणा खिचडी केली होती, कारण वटाणा मी भिजू घातलेला होता, तो भरपूर असा कोंब वगैरे आलेले होते. आणि मस्त फुलगोबी होती, बटाटा टाकला, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर. म्हटलं मस्तपैकी आपण फोडणीची खिचडी करूया. कोणाकोणाला आवडते नक्कीच सांगा. तर इथं मी लावलेली आहे फोडणीची खिचडी. आणि नंतर भरपूर म्हणजे चहाची वगैरे भांडी पडलेली होती, तर मग खिचडी होईपर्यंत मी ते भांडी घासली, घर क्लीन करून घेतलं आणि नंतर चेंज करून घेतला. नंतर जेवण वगैरे केलं. नंतर मावशीला फोन लावला आणि मावशी पण हेच सांगत होती फोनवर की बाबा बघा पॅचअप होत असेल तर करून घ्या. कारण जेव्हा मी मुलांना बघत होती, माझं लक्ष मुलांवर पण राहत होतं, जरी मी आत किचनमध्ये राहत होती तरी. तर अशा पद्धतीने ते मुलांना बघत होते, खेळत होते. आणि स्वराज एवढा हॅपी होता ना, एवढा. स्वरा आणि स्वराज दोघे पण हॅपी होते, कारण ते वरचेवर त्यांना चॉकलेट देणे, फटाके देणे, हे ते म्हणजे भरपूर त्यांनी खर्च केला. नाही तर मी मुलांना एवढे पैसे देत नाही चॉकलेट वगैरे खायला. आणि परंतु कुठंतरी असं धोकाही वाटते की बाबा इतक्या वेळेस आपल्याला धोका भेटला आणि यावेळेस जर धोका भेटला तर कसं होणार. त्याच्यामुळे नाही होच्या मधात मी पिसल्या जात आहे. आणि मुलांकडे पाहून मला खरंच खूप वाईट वाटते की असा काय गुन्हा झाला असेल की आमच्या दोघांमुळे मुलांची तडजोड होत आहे, मुलांना सोसावं लागत आहे. तर हे कुठंतरी मला पण स्टॉप करायचं आहे. आणि मलाही हे भांडण, हे जो त्रास आहे हा असह्य झाला आहे आणि मला याच्यातून निघायचं आहे. त्याच्यामुळे मी आता बघते जो डिसिजन घेणार तो योग्य घेणार आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार. तर इथं नंतर मग माझी खिचडी वगैरे झाली, तर तुम्ही बघू शकता स्वराज इथं जेवण करायला बसलेला आहे. त्याला सगळ्यात अगोदर खिचडी देत असते मी, आणि तो हातानेच खातो, कारण मी त्याला हाताने खायची आता सवय लावलेली आहे. आणि इथं मी आणत होती खिचडी वगैरे, पापड वगैरे भाजले होते साबुदाण्याचे. आणि मग मी खिचडी वगैरे आणली, आम्ही जेवण वगैरे केलं मस्तपैकी. खिचडी, पापड आणि चटणी तळली होती थोडीशी, कारण फिक्की खिचडी केली होती मुलांमुळे. आणि नंतर जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्यानंतर जे आपलं किचन क्लिनिंग असते ते किचन क्लिनिंग केलं, भांडी घासली आणि असं माझं आटोपलं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता तर काही करमत नाही आहे, कारण 15 दिवसानंतर माझं घर सुनं झालं आहे. परंतु इतक्या सहजतेने जर एखाद्या व्यक्तीला माफ केलं तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. त्याच्यामुळे अजून मी थोडा वेळ घेणार आहे आणि तुमच्यासोबत नंतर ते शेअर करणारच आहे. पण थँक्यू सो मच त्या सर्वांना की ज्यांनी मला आणि माझ्या मुलांचा विचार केला की तुम्ही दोघं सोबत चांगले दिसता, त्याच्यामुळे तुम्ही सोबत राहा. तर बघूया, स्वामींच्या मनात असेल तर ते सुद्धा नक्कीच घडून येणार आणि लवकरच आम्ही सोबत पण दिसणार. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. अजून भरपूर ब्लॉग आहे, एडिट करणं होत नाही आहे. जसे एडिट करणं होतील तसं पाठवणार आहे. आणि जो स्वराज म्हणजे गणेशजी जातानाचा ब्लॉग आहे ना, तो तर एवढा हे आहे की तुम्ही पाहणार तेव्हा तुम्हाला कळणार की बापाचं आणि मुलांचं प्रेम काय असते आणि नवरा बायकोच्या मधात मुलांना किती तडजोड करावं लागते. तर असो, बाय बाय सर्वांना. आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार नक्कीच सांगा. बाय बाय.